राज्य सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. कारण धनगर आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार एकदम सकारात्मक आहे. काही तांत्रिक बाबी ह्या सुप्रीम कोर्टच्या मॅटरमध्ये पूर्ण करायच्या आहेत आणि त्याच्यावरती शासनाचं काम सुरू आहे. आता नागपूरच्या अधिवेशनाच्या दरम्यानच राज्यातल्या सकल धनगर समाजातल्या अनेक मान्यवर प्रमुख मंडळींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांची, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली होती. मी त्यावेळी त्या ठिकाणी होतो आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जो शब्द धनगर आरक्षणाचा आपण दिलेला आहे त्याच्या बाबतीत आपण आजही फर्म आहोत आणि ज्या काही पूर्तता करायच्या, त्या तांत्रिक पूर्तता आहे कोर्ट मॅटर मधल्या, त्या करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच त्या पूर्ण देखील केल्या जातील. त्यामुळं नाना पटोले आता हे कसं आहे, विरोधी पक्षात आहे. त्यांच्या काळात त्यांना अशा पद्धतीचं मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, ही कुठले त्यांना देता आलं नाही आणि त्यांना देता आलं नाही आणि मग आता हे सरकार देत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं, मग त्याला नाहक लोकांचं लक्ष विचलित करायचं, लोकांच्या मनामध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करायचा, हा एक त्यांचा नाना पटोलेंचा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे. पण तसं बिलकुल नाही. राज्य सरकार हे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक आहे आणि निश्चितपणानं दिलेला शब्द हे सरकार पूर्ण करेल. साहेब, बारामतीमधून सुनेत्रा पवारांच्या ऐवजी महादेवराव जानकरांना तिकीट मिळू शकतं अशा चर्चा आहेत. महादेवराव जानकरांना महायुतीत सुद्धा घेण्यात आलं काल. ही नवीन रणनीती आहे का? आता बघा, महायुतीतल्या 20 जागा भारतीय जनता पक्ष जे मागच्या वेळी लढलं होतं त्या सोडल्या तर इतर कुठल्याही जागांचा निर्णय अद्याप झालेला नाही. आणि आता ज्या जागा शिवसेना धनुष्यबाणाच्या चिन्हावरती लढली होती त्याच्या बाबतीत माननीय शिंदेसाहेब निर्णय घेणार. ज्या जागा अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येतील त्या जागांच्या बाबतीतला निर्णय माननीय अजितदादा घेणार आणि उर्वरित ज्या जागा भारतीय जनता पक्षाचे त्याच्या बाबतीतला निर्णय माननीय फडणवीस साहेब घेणार. या चर्चा सुरू आहेत कुठल्या की माननीय सुनेत्रा वहिनी बारामतीत उभ्या राहतील आणि त्यांचे संपर्क दौरे नेहमीच असतात. म्हणजे ते काय आज निवडणुका आल्यात म्हणून वहिनी साहेब तिकडे फिरतायत असं नाही. त्या नेहमी सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये असतात, सामाजिक कामामध्ये असतात, लोकांच्या सार्वजनिक कामात कार्यक्रमात जातात, सुखादुःखात जातात. त्यामुळं त्या अनुषंगाने त्यांचे दौरे सुरूच आहेत. परंतु निर्णय हा शेवटी त्या पक्षाचे प्रमुख घेत असतात. केवळ आता काल महादेव जानकर साहेब हे मुळातच आमच्या महायुतीमध्येच आहेत. आता विधान परिषदेमध्ये जर आपण बघितलं तर सत्ताधारी बाजूलाच जानकर साहेब या ठिकाणी बसत असतात. त्यांना महायुतीमधनच विधान परिषदेची आमदारकी दिलेली आहे. मागच्या टर्म मध्ये ते मंत्री होते, महायुतीमधनच ते मंत्री होते. त्यामुळं निश्चितपणे या बाबतीतला निर्णय म्हणजे जो काही घ्यायचा असेल तो हे सगळे एकत्र बसून घेतील. अद्याप कुठली जागा कोण लढणार याच्यावरच निर्णय झालेला नाही. जागा वाटपाचा अंतिम निर्णय होईल आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.